दुर्गामाता दहसीर बी विपक्ष चापेवाडी खारघर चापेवाडी यांच्यामध्ये बिग बॅटल या ठिकाणी रंगत असताना पहिला ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती आला यावेळी दहिसर टीमचा नितेश पहिला बॉल लॉफ केलाय उडवलं हवेत लॉंग ऑफ रिझन मध्ये पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता काय जबरदस्त पहिला चेंडू होता मात्र ताकद कमी एलिव्हेशन कमी चेंडू मध्ये पाहायला मिळालं आणि पहिला आधी धक्का खारघर चापेवाडी टीमला पाचवा दिवस आहे हा नाईटचा आणि सुखरूपरित्या नाईट स्पर्धा पार पडतीय जरूर मात्र जर विचार केला तर पहिली मॅच या ठिकाणी मात्र खारघर चापेवाडी नवी मुंबई विभागातनं हा संघ आज या ठिकाणी खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला दहिसर बी संघ जे दुर्गामाता दहिसर संघ या ठिकाणी मात्र खेळत असताना यावेळी दुसरा बॉल कट केलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे आणि चेंडू थांबणार नाहीये गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय या दुसऱ्या चेंडूवरती हा दमदार चौकार हिंदू म्हणून अमर झाला यावेळी खेळपट्टीवरती पाहायला मिळाला जरूर मात्र चेंडू निघून गेलाय बीट केलं फलंदाजाला डाडू बॉलची सांग त्या ठिकाणी पाहायला मिळाली चेंडू समाप्त झाले 3 आणि 3 चेंडूच्या अखेरीस धावपटलावर धावसंख्या लागली खारघर चापेवाडी टीम 4 आकड्यावरती पुढचा बॉल यावेळी मात्र सरळ बॅटना मात्र शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलं गेलंय आणि फक्त सिंगल स्ट्राईक रोटेट झाली पाहूयात सिंगल आली पुन्हा एकदा 5 आकड्यावरती जाऊन पोहोचला ते म्हणजेच खारघर फणसवाडी संघ चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं यावेळी मात्र हवेत आहे चेंडू क्षेत्ररक्षक जागेवरती आणि सिंपल असं जेल परंतु डेफिनेटली यावेळी धाव कंप्लीट असेल बॉल बॉडीवरती आदळला त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता जरूर या ठिकाणी 22च्या स्वरूपात त्या ठिकाणी धावा असेल तर पाहायचं बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असेल तर पंच मात्र अचूक डिसिजन देतील जरूर डेफिनेटली या ठिकाणी आउट नसेल फलंदाज आणि पाहूयात जर लेग बाईज असेल या ठिकाणी मात्र बाईच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे टोटल धावेचा विचार केला तर धावपटलावरती टोटली जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 6 आकड्यावरती यावेळी सरळ बॅटनं स्वतःचा फॉलो थ्रो गोलंदाजानं दाखवला आणि या ठिकाणी चेंडूला अडवलं पहिलं षटक समाप्त झालं पिवनचं षटक पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि खारघर चापेवाडी संघ जाऊन पोहोचलं टोटल आतापर्यंत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टोटली 6 धावा धावपटलावरती जाऊयात आज जर विचार केला तर शिवशंभूराजे यांचा दिवस आणि या ठिकाणी मात्र सुंदर सुमधुर संगीत आपण ऐकताय डीजे जयेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूयात पहिलं षटक समाप्त झालं पहिल्या षटकाच्या अखेरीस खारघर चाफेवाडी संघ जाऊन पोहोचलाय टोटली 6 आकड्यावरती आणि दुसरा गोलंदाज जे दुर्गामाता बी टीमचा सागर यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा ट्रम्प कार्ड असेल
आणि पाहायचंय पहिल्या षटकामध्ये तर व्यासपीठावरती शुभ आगमन झालं आदरणीय रवीजी पाटील यांचं इथे शुभ आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फटका चांगला कलात्मक फटका फक्त दिशा दिली फाईन रिझर्व मध्ये चेंडू फरार जिथे मिळते 4 चौकार. यावेळी मात्र पाहूया गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सागर या ठिकाणी रिव्हर्स सेट अटेंड करण्याचा होता परंतु जरूर थोडस मिस झालेत आणि डॉट बॉलची सांगता झाली या ठिकाणी मात्र फलंदाजचा विचार केला तर विजय आणि जगदीश अशी जोडी मैदानामध्ये गेलती आहे. एक गडी बाद झाला. फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज बाद झाला. शरद या ठिकाणी सलामीसाठी आला होता तो मात्र परतला. पायचा गोलंदाज सागर यावेळी जय दुर्गामाता दैसर बी संघाचा गोलंदाज यावेळी यस डेफिनेटली रनआउटचा खतरा असेल परंतु त्या ठिकाणी यष्टिरक्षक कुठेतरी चांगला डोक्याचा वापर केला जातोय आणि चेंडूला हातातच ठेवला मात्र डॉट बॉलची सांगता झाली. चांगली गोलंदाजी राहिली. चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी कोणत्या प्रकारे समजत नाहीये फलंदाजाला बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी मात्र येत नाहीये. पहिलीच मॅच जबरदस्त बिग बॅटल या ठिकाणी रंगतोय. यावेळी डेफिनेटली पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल परंतु वेग भरपूर होता चेंडूला आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चांगली गोलंदाजी. एका बाजूला जर विचार केला तर बॉलिंग ट्रॅक वरती सागर चांगली कामगिरी करतो. आतापर्यंत सागरचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या टोटली 6 आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती चौकार आला सागरच्या गोलंदाजीमध्ये. 2 चेंडू अद्याप पेंडिंग असेल पाहूयाचा. यावेळी चेंडू पॅडवरती आदळलाय मात्र सिंगल मिळाली. दुसरीचा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय तू मामा. यस डेफिनेटली फिंगर इज इनफ. फलंदाज बाद या ठिकाणी रनआउटचा खतरा फलंदाजच्या ठिकाणी डगआउट मध्ये जाणार. विजय छपारी सांता. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र विकेटचं पतन. दुसरा गडी मैदानाच्या बाहेर मात्र या ठिकाणी परततो. निश्चितच खारघर चाफेवाडी संघ जरूर टॉस जिंकला पण त्यानंतर बॅटिंग निवडली परंतु समोरचा संघ निश्चितच जय दुर्गामाता बी संघ यावेळी मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय. समोरच्या संघानं या ठिकाणी आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी आणि त्यात देखील चांगले क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी दिसते. यावेळी नौका फलंदाज युनाइट नंबर 4 वरती अक्षय. निश्चितच वारंवार ज्याप्रमाणे जर विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली. फलंदाज विजयचा विचार केला तर या ठिकाणी मात्र कुठेतरी विजयच्या बॅटमधून एक चौकार आला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट खेळला होता आणि त्यानंतर रनआउट झाला. मात्र पाहूया षटक क्रमांक समाप्त झाला. दुसरा टोटलचा विचार केला चाफेवाडी संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 2 गडी बाद. टोटल 11 या आकड्यावरती. पाहता इथे शुभ आगमन होते ते आमचे प्रशांत दादा कडू ज्यांच्या खरं तर आपण कटआउट देखील या स्पर्धेमध्ये पाहता त्यांचं इथे शुभ आगमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी चांगली स्पर्धा सातत्यानं या स्पर्धेमध्ये अनेक सारे आपण मान्यवर पाहिले. आता इथे शुभ आगमन झालंय. प्रशांत दादा कडू एक गुणवंत खेळाडू चिंद्रन टीमचा आपण सातत्यानं पाहिलं ज्यांच्या माध्यमातून कारकिर्दीमध्ये अगदी चांगलं क्रिकेट खेळलं चिंद्रन टीमसाठी आणि त्यांचं इथे शुभ आगमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच या चेंडूवरती मात्र सिंगल आली आणि पाहूयात बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तिसरा असेल तो म्हणजेच
सुनील आतापर्यंत त्याने एक चेंडू फेकला, कुठेतरी थोडंसं फंबल झाले होते आणि धावचीची संधी देखील या ठिकाणी प्राप्त झाली ती, परंतु थोडंसं मिस झालं. यावेळी पाहूया बॅट अँड बॉलचा संपर्क तसा नीट झाला नाहीये, परंतु सिंगल आली आहे. जरूर मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होणं खूप महत्वाचं आहे. धावा या ठिकाणी मात्र जमवायच्या आहेत चाफेवाडी संघाला. समोर बलाढ्य संघ जय दुर्गामाता बी संघ चांगली खेळली असते या संघाची. जरूर मात्र या ठिकाणी पाहूयात समोर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग निवडले, त्यानंतर मात्र आतापर्यंत गडी बाद झाले 2-13 या आकड्यावरती खारघर चाफेवाडी संघ आणि गोलंदाज सुनील पुन्हा एकदा. यावेळी यस थोडंसं फंबल झाले यष्टरक्षक त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलं जात आहे. शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते आणि मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल चोरली आहे आणि 22च्या स्वरूपात ती सिंगल या ठिकाणी आली आहे. सिंगलच्या मदतीनं टोटली संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. वारंवार जर विचार केला तर फक्त सिंगल येते, मात्र धावसंख्या या ठिकाणी सन्मानजनक उभी राहिली नाहीये. यावेळी मात्र लाफ केला आणि जरूर क्षेत्ररक्षक आहेत थोडस फंबल तू मात्र अडवलंय चेंडूला आणि जरूर धावेचा विचार केला तर या ठिकाणी धावा चोरल्या गेल्या 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी खारघर चापेवाडी संघ चांगली कामगिरी करत असताना चेंडू फटका सजवला होता, एक्झिक्यूट केला होता, परंतु बाउंड्री लाईन लगत लाँगलेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलं आणि या ठिकाणी मात्र ह्या 3 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. थोडं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळालं आणि निश्चितच या 3 धावेच्या मदतीनं चापेवाडी संघ टोटली जाऊन पोहोचला 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 17 या आकड्यावरती. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत आणि पाहायचा एखादा मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट होईल का. यस डेफिनेटली फटका सजवायचा होता थर्डमॅन फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सिंगल आली आहे पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात. वारंवार मिस होत आहेत, बीट होत आहेत फलंदाज, परंतु जर विचार केला क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं, परंतु गोलंदाज तेवढी चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका येत नाही, बराच काळ झाला चौकार आला विजेच्या बॅटमध्ये, त्यानंतर जगदीशच्या बॅटमधून एक चौकार आला होता आणि त्यानंतर पूर्णपणे अॅक्टनी स्तब्ध केलं. यावेळी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फंबल झाल्यात, चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय, दमदार चौकार. व्यासपीठावरती शुभागमन झालं ते आमचे गणेशदादा पाटील यांचे इथे शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रामस्थांच्या सहसाथीनं साकलेला क्रीडांगण, सरपंच उपसरपंच चषकाचं क्रीडांगण तुम्ही पाहता. खरं तर व्यासपीठावरती पाहता प्रशांतदादा कडू खरं तर यांचा कटआउट नक्कीच खेळाडू कक्षासमोर आणि त्या कटआउटला जर कोणत्या फलंदाजांना डायरेक्ट हिट केलं तर त्या खेळाडूला 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे आदरणीय सन्माननीय प्रशांतदादा कडू यांच्याकडून दिलं जाईल. निश्चितच धन्यवाद सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. 14 षटक यावेळी प्रगती पथावरती गोलंदाज निलेश. पहिला बॉल एस डेफिनेटली लाईन भरकडली आहे. आता जर पाहिलं तर 1 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल टोटल, परंतु जर विचार केला तर मागचे 3 गोलंदाज होते. पहिलं षटक फेकलं ते म्हणजेच नितेश यानं, सेकंड षटक फेकलं सागरनं आणि तिसरं षटक सुनीलनं फेकलं. चांगली गोलंदाजी राहिली. टोटलचा विचार केला धावपटलावरती आल्यात आतापर्यंत 23. शेवटच्या बॉलवर चौकार आला. यावेळी मात्र पाहूया फायनल क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत परंतु सिंगल या ठिकाणी रोखू शकणार नाही आहेत. वारंवार फक्त सिंगल खर्च केली जाते. मात्र मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी कुठेतरी मोठा फटका एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि जरूर त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि तो चौकार आला. मात्र तो नशिबानच चौकार दिला असेल असं वाटतं. पाहूया बराच कालानं आला, मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. दुसरा चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती निलेश. यावेळी डेफिनेटली चेंडू अद्यापही 38 सर्कलच्या आतमध्येच. एक धाव कंप्लीट, डायरेक्ट हिट. दुसरी देखील झाली आहे कंप्लीट. 2 धावा चोरल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चाफेवाडी टीम एका बाजूला खेळी करतोय. निश्चितच जगदीश आणि अक्षय अशी जोडी मात्र खेळताना दिसतंय. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे, परंतु मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. शेवटचं षटक या ठिकाणी मात्र प्रगती पथावरती आणि जरूर या ठिकाणी जर पाहिलं तर 2 चेंडू समाप्त झालेत. म्हणजे अद्यापही या ठिकाणी चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 4 चेंडू शिल्लक आहेत.
फर्स्ट इनिंग मधल्या टोटली किती धावसंख्या उभी केलेले चापेवाडी संघ टॉस जिंकलाय जरूर. हाफ ट्रॅकर आहे बॉल परंतु लाईन या ठिकाणी चेक केली जाईल. येस डेफिनेटली अतिरिक्त धावेची एक धाव आणि या ठिकाणी मात्र एक धाव कन्वर्ट केली आहे जरूर. टोटली 2 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती येतील. 2 धावेच्या मदतीनं चाफेवाडी संघ जाऊन पोहोचला टोटली 28 या आकड्यावरती. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. आमचे स्कोरर मित्र आदर्श असतील, त्यानंतर ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या मदतीने मात्र चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण देखील क्लिअर या ठिकाणी केलं जात आहे. निश्चितच त्यांचं देखील खूप खूप आभार असतील. आमच्या पाठीचा काना म्हटलं जातं म्हणजे समालोचकाच्या पाठीचा काना म्हणजे स्कोरर असतो आणि अचूक स्कोरिंग आदर्शाच्या माध्यमातून पव्या या ठिकाणी पुन्हा एकदा एक्झिक्यूट केला फटका फायनल क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी आहे क्षेत्र कोणत्याही प्रकारे धाव जर विचार केली तर फक्त एक खर्च केली आहे आणि एकच्या मदतीनं या ठिकाणी टोटलचा विचार केला तर 29 धावा. त्याच्यानंतर व्यासपीठावरती खरं तर पाहता आमचे गणेशदादा निरगुडा यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे गणेशदादा पाटील असतील, रवीजी पाटील असतील ना, त्याच्यानंतर आमचे चिंद्रगावचे आदरणीय सन्माननीय प्रशांतदादा कडू ज्यांच्या आपण कटआउट पाहतो. अगदी खेळाडू कक्षासमोर कटआउट आहे. जर त्या कटआउटला कोणत्या फलंदाजानं हिट केलं तर त्या खेळाडूला 500 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच दिलं जाईल. तर धन्यवाद. निश्चितच बक्षिसांची आतिषबाजी मात्र केली जाते. कटआउटला जर चेंडू लागला निश्चितच आमचे आदरणीय प्रशांतदा कडू यांच्या जर कटआउटला जर चेंडू लागला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी मात्र दिलं जाईल. पाहूया सुवर्ण संधी असेल सगळ्या ह्या खेळाडूंना मात्र पाहूया. निश्चितच डायरेक्ट हिट परंतु पुन्हा एकदा थोडस फंबल मिस झालेत मात्र चुकीचा थ्रो आणि या ठिकाणी ही चोरटी धाव. तिसरीचा कॉल डेफिनेटली तिसरी धाव पूर्ण होईल आणि हे काय घडलंय 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खारघर चापेवाडी संघ या 3च्या मदतीनं जाऊन पोहोचला टोटली 31 या आकड्यावरती. तर पंच बायज असेल ना की बॅट कट या यस बायच्या स्वरूपात या 3 धावा आल्यात. म्हणजेच बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. गोलंदाज चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ देत नाहीये परंतु या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षक चुकी करतायत वारंवार. जरूर मात्र जर विचार केला चापेवाडी संघ जाऊन पोहोचला टोटली 34 या आकड्यावरती क्षमा असावी. या ठिकाणी मात्र आमच्याकडनं थोडीस चुकीचं अनाऊन्स झाला. 34 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता जर विचार केला तर त्याच्यानंतर जगदीशजी पोरजी यांचं देखील ते शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व अतिथीगणांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मोस्ट वेलकम. अगदी चांगली स्पर्धा सरपंच उपसरपंच चषकाचे क्रीडांगण आणि आज या स्पर्धेची आपण 5वी रात्र एन्जॉय करतो जिथे पहिलीच मॅच एका साईडला दैसर टीमानं त्याला फाईट करतो. चापेची बाडी टॉस जिंकला. सर्वप्रथम चापेची बाडी टीमनं फलंदाजी करण्याचा निर्णय. अगदी चांगली मॅच आपल्याला एन्जॉय करायला मिळतं. पहिल्या सत्रासाठी आपण आवाज ऐकतोय. प्रवीण यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर धन्यवाद मंगेश. या ठिकाणी मात्र जाऊया मॅच कडे. आपण जरूर विचार केला तर आतापर्यंत चेंडू समाप्त झालेत. गोलंदाजाचे 5 शेवटचा एक बॉल म्हणजे फर्स्ट इनिंग आणि शेवटचा एक बॉल या चेंडूवरती जर एखादा फटका आला तर मॅच मध्ये निश्चितच 40 पर्यंत संघ जाऊ शकतो. यावेळी शॉर्ट सिलेक्शन चेंडू थांबणार नाही जातोय. या ठिकाणी मात्र लॉंग लेग सीमा रेषा पलीकडं शेवटच्या बॉलवरती खारघर चापेवाडी संघ जाऊन पोहोचलाय. टोटली ऑन स्कोर बोर्ड धावपटलावरती 38 धावा. नंतर या ठिकाणी आपण उत्तरार्धामध्ये मॅच कडे जाऊ. निश्चितच व्हाईस फ्रॉम चिंचवली आकाश शेळकेसर यांच्याकडे. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया ज्यांचा खरं आपण अगदी बिग कटआउट पाहता ते आमचे चिंद्रगावच्या त्याने व्यक्तिमत्व सन्माननीय प्रशांत दादा कडू यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. दादांना विनंती करेन की आपण आता समोर यावं. आपलं इथे शुभ सन्मान केला जाईल.
आज सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन जयदत्तदादा पाटील यांना की आपण यावा आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण आज शुभ सन्मान करायचा. पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान ही भारतीय संस्कृती. जयदत्तदादा आपण यावा आणि प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान इथे भव्य व्यासपीठावरती केलं जातं. एक चांगली स्पर्धा, सरपंच उपसरपंच चषकाचे क्रीडांगण आणि आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान या भव्य व्यासपीठावरती पटाक्याच्या आतिषबाजीनं खरं तर आपण पाहतो व्यासपीठावरती पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान केलं जातं. आमचे आदरणीय प्रशांतदादा कडू यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. मायचे उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे हा शुभ सन्मान केला जातोय. अगदी चांगली स्पर्धा पाहतो. सातत्यानं पाहुण्यांचा ताप आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. त्या सर्व अतिथी मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुमची उपस्थिती दाखवली. त्या सर्व अतिथी मान्यवरांचा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. अगदी फटाक्याच्या आतिषबाजीनं जल्लोष या स्पर्धेचा आणि 5वी रात्र पाहुण्यांची आपण उपस्थिती पाहिली. ते खरं तर आमचे प्रशांतदादा कडू ज्यांचं अगदी चांगलं प्रेम आणि प्रेमापोटी या स्पर्धेमध्ये ज्यांची आपण उपस्थिती पाहिली. फटाक्याच्या आतिषबाजीनं त्यांचं आपण स्वागत करतात. अगदी दमदार स्पर्धा आणि आज जल्लोष या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळतं. रुबाब आपल्या जगण्यात असावा, कामात असावा. नवीन कपडे घालून मुळात रुबाब दाखवता येत नाही. आपल्याकडे असलेली शैली, आपल्याकडे असलेले कौशल्य त्यांचा वापर करावा. आणि त्याच आज कौशल्य गुणांना पाहण्यासाठी टेनिस क्रिकेटचा खेळ इथे ऐकण्यासाठी बघण्यासाठी आझाद मैदान कानपळीचं अगदी सजलेलं आहे, बहरलेलं आहे. त्याच आतमध्ये मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चालतो आहे. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट. सरपंच अँड उपसरपंच चषक असं नामकरण या स्पर्धेचा अहवाल 9 सामन्यांचं वेळापत्रक घेऊन आज या मैदानामध्ये आपण उतरलो आहोत. आणि ते पाहण्यासाठी घेऊन चालेल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 24मध्ये 39चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. चाफेवाडीच्या विरोधामध्ये दहीसर या 2 संघांना आपण इथे खेळताना पाहणार आहोत. अत्यंत अगदी सगळ्यांना मनमोहित करणारा हा सामना टेनिस क्रिकेटचा आजच्या या रजनीमधील पहिला सामना आपण पाहतोय साखळी सोडतमधील. आणि त्या सामन्याच्या नक्कीच उत्कंठा सगळ्याच प्रेक्षक वर्गांना लागलेल्या आहेत. अनेक सारा मान्यवर वर्ग आपल्याला आज या स्पर्धेमध्ये आपल्यासोबत जॉईन होताना पाहायला मिळतो. त्यांचं देखील आपण स्वागत करू आणि त्यांचा आशीर्वाद घेत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा. गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1. फास्ट बॉल. पहिलाच बॉल. अगदी तंत्रशुद्ध चेंडू. गुडलँड स्पॉटवरती अपटी बार बॉल. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर अलगदपणे थोडासा नॉर्मली आपण कटर बॉल बघितला. आणि बॉल जर पाहिला ना तर एक परफ्यूम डिलिव्हरीज म्हणूयात. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. अगदी विकेट किपरनं आपलं काम देखील चोखरित्या बजावलं. 23मध्ये आता 39चं समीकरण. आकडेवारी जर पाहिली तर मग अगदी आपण जर पाहिलं ना काउंटेबल क्रिकेट खेळावं लागणार आहे. कारण की इतका जास्त ओघ नाही आहे. हवेमध्ये खेळल्यात, आबाळामध्ये बॉल आणि तिकडे काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये झेल पकडला जात आहे. पहिला धक्का बसेल फलंदाज बाद. हात मोजित दात ही जात मराठ्याची. अगदी डोळे काढले गेले.
कित्येक वेदना सहन केल्या, परंतु मराठी साम्राज्याचा जनक शंभूराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याचं नाव उल्लेख करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्या योगदानाला मी म्हणेन फार सीमा नाही आहे आणि त्यांच्या त्या योगदानासाठी मग शब्दही अपुरे पडतील. कारण कुठलं शब्दांकन त्यांच्या कार्याची महती इतक्या चांगल्या पद्धतीनं पटवून देतील असं त्यांचं कार्य नाही. उल्लेखनीय कार्य मैदानाच्या आतमध्ये घेऊन चालेल. 22 मध्ये 39चं टार्गेट अजून इथे डिफेंड करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. आपण आधी चर्चा केली होती की काउंटेबल क्रिकेट खेळावं लागणार आहे, कारण इतका जास्त आकडेवारी मोठी नाही आहे आणि त्यामध्ये जर विचार केला 4 ओव्हरच्या गेममध्ये 40 धावा 10च्या सरासरीनं सहजरित्या मैदानावरती बनतायत. बागफुटला जाऊन पंच करायचा होता, बॉलमध्ये इलिगेशन होतं, बॉलमध्ये वेग होता, आखूड टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जात आहे. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते, कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे या बॉलवरती आणि एका निर्धाव चेंडूला आपण पाहतो. बागफुटला थोडे गेलो ते आपण फुटवर्कचा त्यांना वापर करताना बघितलं फलंदाजांना, परंतु ऑन होता आला नाहीये. वन्स अगेन यावेळेचा फटका आबाळामध्ये पुन्हा एकदा तिकडे फिल्डर त्यांना चकवत बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर दी टॉप. खुल्या क्षेत्रामध्ये फिल्डर आतमध्ये होता आणि तिकडे बॉल मारला असता हा येतोय खणखणीत चौकार. पहिल्या 4 धावा टीम फाइट करायला शिरडोन दोन्ही टीमच्या संघटकांना विनंती करेन की आपण टॉससाठी यावं. सेकंड मॅच एका साईडला रानसे टीम आणि त्याला फाइट करायला शिरडोन टीम. दोन्ही टीमचे संघटक चला आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती या. बागफुटला जाऊन पंच केलाय, क्या बात आहे, जबरदस्त फटका. जय दुर्गा माता दहिसर संघाचा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये हल्ला कल्लोळ करतोय. या बॉलला देखील बागफुटला जाऊन पंच केलं, पंच सक्सेसफुल. पूलचा फटका 6 रन्स देऊन जातोय आणि खणखणीत षटकार. चाफेवाडी कॅफेवाडी 19 मध्ये 29 बागफुटला जाऊन मारायचा होता. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, कुठल्या प्रकारचा मोठा फटका इथे परावर्तित करता आला नाहीये आणि अशा पद्धतीनं एंड जो आहे षटकाचा तो निर्धाव चेंडूसह झालेला आहे. पहिलं षटक मित्रांनो संपत आहे. एक षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या जर आपण बघितली तर 10 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय दुर्गामाता 11 दहिसर संघाची धावसंख्या, 1 गडी त्यांनी जरूर गमावलाय, परंतु त्यानंतर जो खेळ झाला तो खेळ आपण जबरदस्त पाहिला. तर रानसे टीमच्या संघनायकाला मी विनंती करेन शिरडोन टीमच्या संघनायकाला की आपण लगेच आता टॉससाठी या. शिरडोन टीमचा संघनायक चला आपण टॉससाठी या. रानसे टीम अगदी वेळेवरती उपस्थित आहे. तुमचा आम्ही सर्व खेळाडूंचा मनापूर्वक हार्दिक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. तर विनंती असेल शिरडोन टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी व्यासपीठावरती या. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि असं जर घडत नसेल ना तर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची सगळ्या संघांनी नोंद घ्यायची. स्पर्धा अतिशय चांगली आहे, कारण आपण अनेक स्पर्धा कव्हर केल्यात आदिवासी समाजातील, परंतु इतकं चांगलं सुसज्ज मैदान आणि त्यानंतर खेळाडूंसाठी इतकी चांगली पारितोषिक आपण जर पाहिली ना तर प्रथमतःच अक्षय पाटील यांनी हे कार्य आज इथं आपण पाहतोय सिद्ध केलेलं. त्यांच्या कार्याला सलाम, त्यांच्या शौर्याला सलाम. कारण कितीतरी बोटं आज जर आपण पाहिले तर या आयोजनावरती उठली गेली, परंतु त्या सगळ्या अडचणींना मात करत आज गावकऱ्यांची साथ घेत अक्षय पाटील यांनी मी म्हणेन आज या कार्याला अगदी एका चांगल्या प्रकाश झोतामध्ये इथे साजरा करत असताना आपण पाहतो त्यांचा हा एक मोठा आनंदाचे डोळे आनंदी तरंग असा हा सोहळा. आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. या आनंदामध्ये आज आपण भिजून जाऊ, डुंबून जाऊ, चिंबून जाऊ, नाहून जाऊ आणि या प्रतियोगितेचा या स्पर्धेचा आपण मनसोक्त आनंद घेऊयात. गोलंदाज 17 मध्ये 29 पाहिजेत. चांगला फटका चपराट लावली आहे बॉलला, मिड विकेटच्या रिजन मध्ये बॉल जातोय. 1 धाव तिकडे आपल्याला पाहायला मिळते. येत असताना टीमची धावसंख्या पुढे वाटचाल करेल. 11च्या घरामध्ये टीम जाऊन पोहोचते. 11 लॉस ऑफ 1 विकेट. 16 मध्ये 28 पाहिजेत. दहिसरच्या विरोधामध्ये खेळतात चाफेवाडीचे खेळाडू आणि चाफेवाडीतून खेळत असताना आपण पाहू शकतो त्यांनी प्राथमिक सत्रामध्ये फलंदाजी केली होती, किंबहुना फक्त बनवल्या होत्या 38 आणि 39चं टार्गेट. क्या बात आहे, सबमरीन डिलिव्हरी
कारण बॉल जर पाहिला ना अगदी खाली राहिला, शूटर बॉल आपण म्हणूया बॉलला, एक जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर इलिगेशन खूप छान चेंडूमध्ये पाहायला मिळालं आणि विकेट किपरनं आपलं काम तितक्या चांगल्या जबाबदारीनं पार पाडलेलं आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव चेंडू, थोडासा प्रेशर क्रिएट करतोय. 15 मध्ये 28ची गरज. राऊंड द विकेटनं फटका फसलाय आणि तिकडे फिल्डर होते. अगदी आभाळामध्ये बॉल, परंतु बॉलपर्यंत जाणं विकेट किपरला शक्य नव्हतं. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. एका सुंदर अशा चेंडूची फेक तिथे गोलंदाजच्या माध्यमातून. येणारे 14 बॉल आणि 28 धावा जिंकण्यासाठी आवश्यक जय दुर्गामाता 11 दहिसर संघासाठी. राऊंड द विकेटनं गोलंदाजी, बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. इथे पहा फिल्डिंग थोडीशी गचाल. 3 खेळाडू तिथे, त्यांची महाविकास आघाडी जरूर घडली, परंतु एक धाव थांबू शकणार नाही येते. आणि अशा पद्धतीनं या बॉलवरती एक धाव सहजरित्या चोरत असताना स्ट्राईक रोटेशन मध्ये बदल, अर्थातच सातत्यपणा तिथे टिकवून ठेवला जातोय. ऑन स्ट्राईक आता इथून आणलं जातं या टीम दहिसरच्या नामांकित फलंदाजाला, अर्थातच सुनीलकडे आता इथून स्ट्राईक रोटेट होत आहे. 13 मध्ये पाहिजे 27. चांगला चेंडू आहे. पंचांकडून षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ संपत आहे. 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या एकूण 12 धावा 6च्या सरासरीने चालल्यात. 1 गड्याचा मोबदला जय दुर्गामाता दहिसर संघानं मोजलेला आहे. प्रतिम संगीत छत्रपती शिवाजी महाराज नाव जरी घेतलं तरी अंगावरती शहार येतात. चेंडू गणित समीकरणामध्ये बदल करंटली आपण जर आता इथून रन रेट जर बघितलं तर दुसऱ्या बाजूनं 9.55च्या सरासरीनं धावा बनवल्या होत्या, परंतु या एंडनं आता सेकंड हाफमध्ये चाफेवाडीच्या विरोधामध्ये फलंदाजी करत असताना दहिसर संघ 6च्या सरासरीनं धावा बनवतोय. मी म्हणेन हे समीकरण त्यांच्यासाठी एखाद्या बोचणाऱ्या काट्यासारखंच असणार आहे. येणारे 12 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 13.50ची सरासरी आहे. इथे कट केलाय बॉल लेग स्लिप मध्ये, तिकडे फिल्डर चांगला झेल आणि हा दुसरा धक्का बसतोय. गडी क्रमांक 2 बाद दुसरा धक्का देत असताना इथून चाफेवाडी संघाला हे यश. पाठवा, कारण की रानसेट टीमचा संघनायक आलाय. शिडोन टीमच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल की आपण लगेच टॉससाठी या. त्याच्यानंतर आमचे प्रशांतदादा कडू यांचा तुम्ही कटआउट पाहता खेळाडू कक्षासमोर. त्या कटआउटला जर कोणत्या खेळाडून डायरेक्ट हिट केलं तर त्या खेळाडूला 1000 रुपयाचं पारितोषिक नक्की दिलं जाईल आमचे प्रशांतदादा कडू यांच्याकडून. एकूण धावा झाल्यात 12. 2 गड्यांचा मोबदला. संघर्षाची लढाई सुरू. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो. इथे रुबाब दाखवावा लागेल, या सामन्यावरती पकड निर्माण करावी लागेल, त्यासाठी लढावं लागेल आणि लढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भिडावं लागेल. एकमेकांच्या विरोधामध्ये फटका खेचलाय बॅटच्या मधोमध. प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर. आकाश मार्गाने संचार करत बॉल जातोय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. तालीम में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की. और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. अडचणीमध्ये जरूर होते दहिसर संघाचे फलंदाज आणि रनरेटचा भार त्यांच्यावरती वाढत चालला होता, परंतु अंतिम क्षणापर्यंत मैदानामध्ये पाय रोवत लेफ्ट हँडेड फलंदाज आले, त्यांनी ठोकलेला षटकार त्यांना आता इथे दिलासा देऊन जातोय. येणारे 10 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. 18 झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जय दुर्गामाता 11 रोहिंज दहिसर संघ मैदानाच्या आतमध्ये इथे खेळत आहे.
गोलंदाज होणार त्या राऊंड द विकेटनं गोलंदाजी इन स्विंगर बॉल टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय थोडासा बाहेर निघाला पंच अनिल टेंबे सरांचा इशारा इट्स अ वाईट बॉल कॉल अतिरिक्त 1 धाव टीमच्या टोटलमध्ये इथे बदलाव संघ जाऊन पोहोचला 19 वरती येणारे 10 बॉल आणि 20 धावांची गरज 12ची सरासरी आता त्यांना इथे नियमित ठेवायचे कायम ठेवायचे जिथे रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 12च्या सरासरीने चालले तर विजयाची मोहर ते उमटवतील आणि जर या सरासरीला कुठेतरी थांबवलं तर मग चाफेवाडी इथून मात्र या सामन्यामध्ये आपली ताकद दाखवायची असेल तर मग विमनेन भिडावं लागेल भावे वेणं भक्ती भक्ती वेणं मुक्ती बळे वेणं शक्ती बोलू नये कैसाणी दैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवांत शिनसी वाया सायास करीशी प्रपंच दिनदिशी अरसीन बशी कवण्या गुढे ज्ञानदेव म्हणे जपतप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे जपतप न करता प्रयत्नांना स्थान देऊ आणि असाच एक प्रयत्न झाला गोलंदाजीच्या माध्यमातून इथे विकेट टिपण्यामध्ये पुन्हा एकदा चाफेवाडीला यश ज्या खेळाडूला षटकार दाखवला त्याला दाखवला तंबूचा रस्ता आणि एक काटा त्यांनी बाजूला काढलाय फलंदाज बाद नेक्स्ट मॅच तर टॉससाठी शिरडोन संघ या रानसाई संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलाय शिरडोन टीम आपला कर्णधार या ठिकाणी प्लीज यायचं आहे 9 मध्ये 20 पाहिजेत आणि या धावा बनवण्यासाठी दहीसर संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची लढाई करतोय लढवय्या रूप जरूर धारण केलेलं आहे पोलादी निर्धार आमुचा असुर बळांची खंत नसे आणि क्रिकेटच्या रणसंग्रामाला विजया वाचून अंत नसे अरे मरण मारुणी पुढे निघालो गर्वतयांचा कोण हरी रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी भयभीत न होता या सामन्यामध्ये लढावं लागेल आणि भिडावं लागेल लढणं भिडणं या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत लढाला तर भिडाल आणि भिडलं तर लढाल कारण इथे हा सामना जिंकणं तितकंच महत्वाचं आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून 9 मध्ये पाहिजेत 20 येस मैदानामध्ये थोड्याशा तांत्रिक अडचणी असं म्हणत ऑब्जेक्ट आहे काही ऑब्जेक्ट आहेत का पंच ज्या काही त्रुटी असतील त्या लवकर दूर करा आणि सामना पण असा थांबू नका अशी विनंती असणार आहे 9 मध्ये 20 हव्यात दहीसर आणि चाफेवाडी दोघांमध्ये एक तुल्यबल्य अशी मॅच आपण इथे पाहतोय संघाच्या धावसंख्या फलकावरती या धावा जर आपण इथून पाहिल्या ना तर इथून नक्कीच उच्चांकित करत असताना क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून रंगवला देखील जाता जिंकण्यासाठी अगदी आपण जर पाहिलं तर लढाई सुरू केली होती एका लेफ्ट हँडेड फलंदाजाने खास करून परंतु त्याची विकेट घेत पुन्हा एकदा चाफेवाडीनं त्या लढाईला एक वेगळा रूप दिला वेगळा रस्ता दाखवला आणि आता तो रस्ता कदाचित इथून पुढे कुठे जातोय याचा नेम बांधता येईना दहीसर संघाला आणि सामना मधोमधी इथे अडकलेला 9 मध्ये 20 पाहिजेत फटका बॅटच्या मधोमध चांगला फटका आहे आकाश मार्गानं लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार हा धमाकेदार षटकार आठ चेंडू आणि 14ची गरज आहे 25 मध्ये 3 गड्यांचा मोबदला इथे आपण पाहतोय सामना रोमांचक स्थितीमध्ये एक उत्कंठावर्धक सामना प्रेक्षक वर्गाला अद्भुत आनंद देणारा सामना ऊन सावलीचा सामना भरती ओहोटीचा सामना कधी बाजू अगदी दहीसरच्या पक्षामध्ये पडतीये तर कधी पारडं जड होत आहे टीम चाफेवाडीचं लपंडाव खेळतोय सामना मैदानाच्या आतमध्ये आंख मिचोली खेळ रहा है मुकाबला मैदान के अंदर आणि या सामन्याला आपण जर पाहिलं तर द मॅच प्लेइंग अ हाइड अँड स्लिक ही जी मॅच आहे हा जो सामना आहे तो नक्कीच हाइड अँड स्लिक खेळतो मैदानामध्ये बघ्यात कोणाचा विजय अंतिम क्षणामध्ये होणार हे पाहणं महत्वाचं हा चेंडू नक्कीच बॉडीवरती आदलतो कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि इथे आपण पाहू शकतो एका निर्धाव चेंडूची सांगाता होताना पाहायला मिळते 7 चेंडू 14ची गरज ज्या सरासरीनं आपण 12च्या सरासरीची चर्चा केली होती आणि ती चर्चा पुन्हा एकदा त्या चर्चेला उधाण आलेला आहे सामना मधोमधी दोन्ही बाजूनं सेम सामना सुरू आहे खेळाडू कक्षामध्ये आपण जर पाहिलं तर
अगदी दहिसर संघाच्या खेळाडूच्या मनामध्ये धाकधूक होती आहे. तर दुसऱ्या बाजूला अगदी जर पाहिलं तर बाहेर जे प्रेक्षक चाफेवाडीला सपोर्ट करताय त्यांच्याही मनामध्ये धाकधूक आणि धाकधुकीचं वातावरण सुरूच आहे. सामना तितकाच तिखट बनत चाललेला. पहा इथे कलेक्शन थोडं खराब आणि दावा चोरत असताना जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 मिळाल्या, 2 धावफलक 27च्या घरामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात असं खेळण्यात येणारे 6 बॉल बाकी असतील आणि 12 धावांची गरज पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. टॉस या ठिकाणी होईल तर रानसाई संघ आणि शिरडोन संघ शेवटचा पुकार असेल. यानंतर आपणास पुकार केला जाणार नाही आणि जो काही डिसिजन असेल तो आयोजक घेतील. शेवटचा पुकार आहे शिरडोन संघ आणि रानसाई संघ या टॉससाठी. सामन्याच्या आतमध्ये जर डोकावून बघितलं तर आता 9.50 सरासरीनं धावा बनवल्यात टीम दहिसरनं, जिथे 27 रन्स त्यांच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9च्या सरासरीनं झालेत. डायरेक्ट 6 बॉल आणि आता 12ची गरज. आता कुठेतरी गिअरअप करावा लागेल, स्पीड वाढवावा लागेल फलंदाजीचा, कारण कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळलं ना तर किंबहुना आश्चर्याचा कडू धक्का देखील त्यांना बसू शकतो. 6 मध्ये 12 हव्यात. जबरदस्त चेंडू आहे, परंतु लाईन मध्ये थोडी खराबी. लेन चांगली होती. चेंडू वाईटचा इशारा पंच सुधीर पाटील सरांचा. कानपुर एक्सप्रेस नाऊ आज अंपायरच्या भूमिकेमध्ये सलग 5व्या रात्रीमध्ये त्यांना आपण इथे पाहतोय. 6 चेंडू आणि 11ची गरज. समीकरणामध्ये बदल. एकूण धावा 28 धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यासह फलंदाजी. दहिसरच्या विरोधामध्ये चाफेवाडीची गोलंदाजी आहे. ब्रश केलाय अगदी. आपण जर पाहिलं तर हलक्या हातानं खेळले. ऑन द रेझून खेळण्याचा प्रयत्न. पहा दुसऱ्या धावेसाठी गेले तिकडे धोका होऊ शकतो आणि क्लोज एन्काउंटर, व्हेरी क्लोज. आणि इथून फलंदाज होतोय बाद. हा बसेल धक्का. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. 4था गडी तंबू. त्याच दरम्यान आदरणीय मदन शेठ ढोंडरे मते लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत कानपोलीचे निश्चितच यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. तर यायचे मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतोय. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. आपण पाहिलं तर सामन्याचा आस्वाद घेत आहेत कानपोलीच्या राजकीय क्षितिजावरची बुलंद तोफ आणि या परिसरामध्ये अनेक सारी नवनवीन संकल्पना, नवनवीन उपक्रम ज्यांच्या माध्यमातून राबवली जातात. अशा एक हरहुन्नरी विकास पुरुष आणि लोकनियुक्त सरपंच हे टॅग ज्यांना, हे बिरुद ज्यांना मिळालं, अर्थातच मदन शेठ मध्ये साहेबांचं देखील आगमन झालंय. काल हेदूसने संघाला ज्यांनी पुरस्कृत केलं होतं आणि तो संघ सुपर 6 साठी क्वालिफाय देखील झालेला. क्या बात आहे. इथे अजून एक ट्विस्ट. हा देखील एक साधा सोपा चेल. 1 मोर विकेट. अजून एक धप्पा बसतो इथे दहिसर संघाला. संघ अडचणीमध्ये. 4 बॉलमध्ये 10ची गरज. मॅच मध्ये थोडासा बदल घडला. रानसाई बी विपक्ष वाघेरा यांच्यामध्ये मॅच असेल. शिरडोन संघ या ठिकाणी जरूर थोडासा लेट उपस्थित होईल, मात्र रानसाई बी आणि वाघेरा यांच्यामध्ये मॅच होईल. येस, या दोन्ही टीम टॉस साठी आपण दोन्ही संघ या टॉस साठी लगेचच. उशीर करू नका. आजच्या नाईट मधील ही सेकंड मॅच असेल. साखळी सोडत मध्ये आपण थोडेसे फेरबदल केलेले आहेत जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि आपण इथे नक्कीच टॉस साठी रानसाई आणि त्यानंतर वाघेरे या दोनही संघांच्या संघनायकांना आम्ही इथे इन्व्हाइट करतो की आपण तुमच्या टॉस बॉक्समध्ये इथे आमच्या व्यासपीठावरती आपण प्रथमतः उपलब्ध व्हा. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. 4 चेंडू 10ची गरज. सामना रोमांचक स्थितीमध्ये. बाकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. डिरेक्ट हिट. काम बनवून गेला असता परंतु बालंबाल बचावलाय. अखेरकार स्ट्राईक. नॉन स्ट्रायकर एंडवरच्या फलंदाजाला दिलेले आहे. 1 धावेनं धावफलक पुढे आपण पाहू शकतो जाऊन पोहोचतोय. टीम 30च्या अंकावरती पोहोचलेली आहे. 5 गड्यांचा मोबदला. 3 मध्ये 9 पाहिजेत. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर रोमांचक क्रुशल मोमेंटला हा सामना आलेला आहे.
तर निश्चितच सेकंड मॅचचा टॉस केला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय रविदादा पाटील आपल्या हस्ते हा शुभ या ठिकाणी टॉस करायचा आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. एका बाजूला वाघेरा संघ त्याच्या अगेन्स्ट केलेलं या ठिकाणी रानसाई बी संघ. तर सेकंड मॅच असेल आणि निश्चितच रवीजी पाटील यांच्या हस्ते हा टॉस केला जातो. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. उत्कंठावर्धक या चेंडूवरती सगळं भवितव्य या सामन्याचं डिपेंड असणार आहे. दहिसर कायम राहणार का मॅच मध्ये, एखाद्या मोठ्या फटक्यामध्ये सिद्ध होणार. तर चाफेवाडीला एक डॉट बॉल हवा आहे जिंकण्यासाठी. यस, डेफिनेटली डॉट बॉल आलेला आहे आणि प्रेशर वाढेल आता. यस, ओ टू कॉम्बॉक्स. तर निश्चितच टॉस केला जातोय या ठिकाणी आमचे रवीजी पाटील. आणि आजच्या नाईट मधील सेकंड मॅच एका बाजूला रानसाई बी विपक्ष वाघेरा संघ. जरूर मात्र बिग फाईट बिग मॅच असेल. टॉस या ठिकाणी रानसाई संघाच्या बाजूनं आपला डिसिजन पेंडिंग असेल तर निश्चितच लवकरात लवकर करवा. 1 आणि 9, एखादा नो बॉल व्हाईट बॉल इवन येणं अपेक्षित होतं. परंतु क्रिकेट हा अगदी कल्पनात्मक खेळ नाही आहे, वास्तविक खेळ आहे. त्यामुळं इथे हा सामना जिंकलेला आहे चाफेवाडी संघानं. या मॅच मध्ये अगदी जबरदस्त त्यांची गोलंदाजी फलंदाजी